सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक धक्कादायक बातमी। पुण्याच्या दौंड तालुक्यामध्ये दुचाकीचा भीषण अपघात झालाय, ज्यामध्ये दुचाकीस्वाराचं शीर आणि धड वेगळं झालं। इतका भीषण असा अपघात होता। मनमाड सांगली महामार्गावर एका बॅरिकेडवर आदळल्यामुळे हा अपघात झालाय। अतिवेगामुळेच हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय। या अपघात इतका भीषण आहे, या दुचाकीस्वाराचं शीर धडापासून वेगळं झालंय आणि काही अंतरावर जाऊन ते पडलाय। दुसरा प्रवासी यातला गंभीर जखमी झालाय आणि त्याच्यावरही आता उपचार सुरू आहेत। मनमाड सांगली महामार्गावर झालेल्या अपघाताची ही दृश्य सध्या आपण बघतोय। त्यामुळे अतिवेगानं हा घात केला अशी प्राथमिक माहिती सध्या पोलिसांकडून मिळते। दौंडमध्ये हा भीषण अपघात झालाय, ज्याच्यात एक दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची माहिती कळते। अत्यंत भीषण आणि दुर्दैवी घटना आपण बघतोय। दौंडमधल्या 160 क्रमांक असलेल्या मनमाड सांगली राष्ट्रीय महामार्गावर हा भीषण अपघात झाला, ज्यात भरधाव वेगानं जाणाऱ्या दुचाकीचा अपघात झाला आणि या महामार्गाच्या गजानन सोसायटीच्या जवळ बारामतीकडे जाणाऱ्या लेनच्या मध्यभागी काही दिवसांपासून चेंबर तुटून तुंबले होते आणि त्यामुळे अपघात होऊ नये म्हणून बॅरिकेड्स उभे करण्यात आले होते। या दुचाकीस्वाराला रात्रीच्या वेळी हे बॅरिकेड्स दिसले नाही, त्यामुळे भरधाव वेगानं जाणाऱ्या दुचाकीची या बॅरिकेडला जोरदार धडक बसली आहे अशी माहिती सध्या उपलब्ध होती आहे। त्यामुळे दौंडमध्ये झालेल्या या अपघाताची बातमी सध्या आपण बघतोय। एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरी देखील व्यक्ती गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती कळते। त्याच्यावर जवळच्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दौंडमधल्या भीषण बातमीनंतर पुढची आणखीन एक बातमी आहे पंढरपूरमधली आणखीन धक्कादायक बातमी। कारण पंढरपूरमध्ये भरधाव टेम्पोनं वाहतूक नियंत्रण करत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला चिरडलंय। मुंबई हैदराबाद हायवेवरच्या टेंभुर्णीजवळच्या वरवडे टोल नाक्याजवळ ही घटना घडल्याचं कळतंय। टेंभुर्णीजवळ वरवडे टोल नाक्यावर वाहनांची तपासणी केली जात होती आणि पोलिसांना दुरून येणाऱ्या ट्रकला थांबण्याचा इशाराही केला होता, पण ट्रक चालकानं वेग कमी न करता ट्रक या पोलिसाच्या अंगावर चढवल्या आणि ज्यात या पोलिसाचा दुर्दैवी अंत झाला। अत्यंत भीषण प्रकार पंढरपूरमधला आपण बघतोय। टेंभुर्णी जवळच्या वरवडे टोल नाक्याजवळ हा अत्यंत गंभीर प्रकार घडलेला आहे। मुंबई हैदराबाद हायवेवरच्या टेंभुर्णी जवळची ही घटना आहे। टेम्पो चालकानं थेट पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावरच हे वाहन घातले आणि त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू ओढवल्याची गंभीर घटना घडली आहे। वीरेंद्र उत्पादकता आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। वीरेंद्र, अत्यंत भीषण असा हा सगळा प्रकार आहे, नेमकं काय झालं होतं विस्तारानं सांगाल? वरवडे नाके इथं औदुंबर चोबे हे कर्तव्य बजावत असताना हैदराबाद येथून आलेला जो टेम्पो होता त्याच्यात मेडिसिन होतं आणि त्या टेम्पोला थांबवण्याचा प्रयत्न चोबे यांनी केला होता, परंतु टेम्पो चालकाचा स्वतःवरील ताबा सुटला होता। बहुतेक प्राथमिक माहिती आहे की त्याने मद्यप्राशन केलं होतं, त्यामुळं त्याचा ताबा सुटला आणि त्याने थेट चोबे यांना म्हणजे ठोकरलं टेम्पोनी आणि चोबे यांचा जागीच मृत्यू झालाय। टेम्पो चालकाचं नाव नवनाथ गुट्टे आहेत, राहणार परळी वैजनाथ इथले आहेत। त्यांना अटक करण्यात आलेली आहे, परंतु चोबे यांचा कर्तव्य बजावत असतानाच जागीच मृत्यू झालेला आहे आणि या ट्रक चालकाला अटक करण्यात आली। धन्यवाद वीरेंद्र या माहितीबद्दल। अत्यंत भीषण प्रकार आपण बघतोय। या ट्रक चालकानं पोलिसांना अक्षरशः चिरडले आणि त्यांना त्यांचं कर्तव्य बजावत असताना जागीच अंत ओढवलेला आहे। वरवडे टोल नाक्याजवळची ही भीषण घटना। आणि यानंतर आपण बातमी बघणार आहोत। आणखीन एक बातमी आहे, टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या क्राईम मालिका बघून आजवर अनेक गुन्हे त्या स्टाईलनं गुन्हेगारांनी केलेत आणि त्याचं प्रमाण देखील वाढतंय। नागपूरमध्ये देखील अशीच एक घटना घडली आहे। टीव्हीवरच्या क्राईम पेट्रोल मालिका पाहून पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीचा हत्येचा कट रचल्याची धक्कादायक माहिती आता उघड झाली आहे। गोरेवाडा भागात दाम्पत्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेचा पर्दाफाश करून गिट्टीखदान पोलिसांनी प्रेयसी आणि प्रियकराला अटक केली आहे। आरोपी राजश्री डेकाटे, तिचा प्रियकर रजत सोमकुवर या दोघांनी राकेश डेकाटे यांच्या हत्येचा कट रचला होता। आरोपी रजत आणि राजश्री यांचे प्रेमसंबंध होते आणि लग्नानंतरही त्यांचे प्रेमसंबंध सुरू होते, त्यामुळे दोघांनी राकेशचा काटा काढण्यासाठी हा कट रचला होता। मुलाला उलटी होत असल्याचा बहाणा करून रात्री निर्जन स्थळी बाईक थांबवून राजश्रीनं प्रियकराच्या मदतीनं पतीवरच प्राणघातक हल्ला केलाय, पण पोलीस तपासात आरोपी आणि राजश्रीची सगळी कॉल हिस्ट्री समोर आली आणि त्यांचं बिंग फुटलेलं आहे। जी फिर्यादी आहे राजश्री डेकाते, हिचा मोबाईल ताब्यात घेतला
आणि त्या मोबाईलवरून आम्ही तिचा जो डिलेटेड डाटा होता तो डिलेटेड डाटा आम्ही रिकवर केला. त्या डिलेटेड डाटामध्ये आम्हाला तिच्या प्रेमीसोबतचे काही फोटोज मिळाले. त्या फोटोजवरून आम्ही आम्हाला असं हे झालं की त्याच्यामध्ये काहीतरी प्रेमसंबंध याचा आहे आणि त्या प्रेमसंबंधामध्ये पतीला मारण्यासाठी काहीतरी कट रचण्यात आलेला आहे. यावरून आम्ही त्याला पोलीस स्टेशनला आणलं. त्याला विचारपूस केली. विचारपूसमध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितलं की त्यांचं 4-5 वर्षापासून प्रेमसंबंध आहे आणि त्या प्रेमसंबंधातून त्यांनी दोघांनी मिळून कट रचून त्याच्यावरती हमला केला आणि त्याला जीवाने मारण्याचा प्रयत्न केला. पुढची बातमी आपण बघणार आहोत. मुंबईतली लालबाग परिसरामध्ये एका घरात काल भीषण स्फोट झाला होता सिलेंडरचा आणि या स्फोटामध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या महिलेवर मसिना रुग्णालयात काल उपचार सुरू होते. एका लग्न घरात ही दुर्दैवी घटना घडली. आपल्या मुलीच्या लग्नासाठी इथे तयारी त्यांनी सुरू केली होती. त्यासाठी लागणारं सामानही बाजूच्या घरात नेऊन ठेवलं होतं. तिथेच असणाऱ्या सिलेंडरचा स्फोट झाला होता. ज्या घरात आनंदाचं वातावरण असणार होतं ती संबंध इमारतच आता अंधारून गेलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना तिथे जाणवत होतं की इथे सिलेंडरचा म्हणजे गॅस लिकेजचा वास येतो आणि त्यानंतर त्यांनी जेव्हा पाहणी केली, जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा हा काल स्फोट झाला होता सकाळी आणि या गॅस सिलेंडरच्या स्फोटात सुमारे 20 रहिवासी जखमी झालेत. मुंबईनंतर बातमी आहे उल्हासनगरची. मॅक्सी लाईफ या रुग्णालयाच्या आयसीयू विभागात रात्रीच्या सुमारास आग लागली आणि त्यामुळे रुग्णालयात गोंधळ उडाला होता. धुराच्या लोटामुळे रुग्णांमध्ये घबराट पसरली होती. आयसीयूमध्ये 5 तर इतर वॉर्डमध्ये 14 कोविड रुग्ण होते. या सगळ्यांचे जीव वाचवण्यासाठी त्यांना तात्काळ दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं. रुग्णालयाच्या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली, त्यामुळे आयसीयूमध्ये असलेल्या रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करताना मोठ्या अडचणींना सामना करावा लागला. उल्हासनगर अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत तासाभरात ही आग विझवली. रुग्णांच्या नातेवाईकांना आगीची माहिती मिळताच त्यांनी रुग्णाला बाहेर गर्दी केली होती. एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. सुदैवाने या आगीत जीवितहानी झालेली नाही. उल्हासनगर कल्याण बदलापूर महामार्गाच्या शेजारी असलेल्या मॅक्सी लाईफ या हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागलेली आहे. आयसीयूमध्ये ही आग लागलेली आहे आणि आयसीयूमध्ये अनेक रुग्ण होते. त्यांना आता बाहेर काढण्याचं काम सुरू झालेलं आहे. उल्हासनगर अग्निशमन दल असेल किंवा ज्या रुग्णवाहिका असतील त्या या ठिकाणी आलेल्या आहेत. रुग्णांना बाहेर काढण्याचं काम आपण पाहू शकता की अनेक रुग्णवाहिका या ठिकाणी आलेल्या आहेत. त्याचबरोबर उल्हासनगर अग्निशमन दल देखील या ठिकाणी आलेला आहे. मोठा गोंधळ उडालेला आहे कारण कोरोनाचा काळ आहे. कोरोनाच्या काळामध्ये अनेक कोरोना रुग्ण या हॉस्पिटलमध्ये आहेत. आपण पाहू शकतो की कशा प्रकारे आयसीयूमध्ये असलेले हे रुग्ण घेऊन जाण्याचं काम केलं जात आहे. अत्यंत गंभीर परिस्थितीत असलेले हे रुग्ण त्यांना शिफ्ट करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. मोठी गर्दी आहे. पोलीस फाटा देखील आहे. या ठिकाणी ज्यांना स्थानिक माहिती मिळाली प्राथमिक त्यांच्याकडनं माहिती घेऊया. चौधरी साहेब, काय प्राथमिक माहिती आहे तुमच्याकडे? मॅक्स लाईफ हॉस्पिटलला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. फायर ब्रिगेडचे अधिकारी आमचे लवकर या ठिकाणी तात्काळ पोहोचले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली आणि ते आग आटोक्यात आणल्यानंतर ह्या हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 15 ते 20 रुग्ण आहेत आणि काही रुग्ण आयसीयूमधले रुग्ण आहेत, काही व्हेंटिलेटरमधले आहेत आणि काही साधे सिम्पटम्स झालेले लोक आहेत. त्यांना आम्ही विविध ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न करतोय. विविध पातळीवर आमचं मदत कार्य सुरू आहे आणि ते मदत कार्याच्या माध्यमातून लोकांना आम्ही सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो. आपण पाहिलं की उल्हासनगर महापालिकेतील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. त्यांनी प्राथमिक आपल्याला माहिती दिलेली आहे की उल्हासनगरच्या मॅक्स लाईफ हॉस्पिटलमध्ये ही जी आग लागलेली आहे ती आग आता सध्या विझलेली आहे. मात्र अग्निशमन दल असेल आणि रुग्णवाहिका असतील त्यांच्याकडनं या ठिकाणी रुग्णांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. मात्र मोठी गर्दी आहे आणि त्याच्यामुळे पोलिसांना या ठिकाणी अडचणी येत आहेत. पोलीस देखील जे बगे आहेत त्यांना बाजूला करण्याचं काम सध्या करतायत. एकही जीवितहानी सध्या झालेली नाहीये, मात्र वित्तहानी या ठिकाणी झालेली दिसून येते. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, उल्हासनगर. आणि उल्हासनगरच्या बातमीनंतर आता बातमी आहे शरद पवारांच्या एका पत्राबद्दलची. कृषी विधेयकाच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन सुरू आहे, ज्याला 11 दिवस उलटून गेलेत आणि हेच विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचं नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्याला आता राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीनं देखील पाठिंबा दिलाय, शिवसेनेनं देखील पाठिंबा दिलाय. पण न्यूज 18 लोकमतच्या हाती शरद पवारांचं एक असं पत्र आहे ज्यात स्वतः शरद पवार यांनी लिहिलंय की एपीएमसीमध्ये बदल घडवण्याची गरज आहे आणि 2010 साली शरद पवार देशाचे कृषी मंत्री असताना त्यांनी हे पत्र लिहिलं आहे. बघूयात या पत्रामध्ये नेमकं काय मथळा आहे तो देखील बघूयात. कृषी मंत्री असताना शरद पवारांनी हे पत्र लिहिलं होतं. कृषी क्षेत्रात सुधारणा होण्यासाठी ग्रामीण भागात आर्थिक विकास आणि रोजगार उपलब्ध होणं गरजेचं आहे. त्यासाठी चांगली बाजारपेठ उपलब्ध होणंही गरजेचं असल्यानं खासगी क्षेत्राने कृषी क्षेत्रात सहभाग वाढवण्याची गरज आहे.
त्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या बाजार समिती कायद्यात सुधारणा करावी, जेणेकरून खासगी क्षेत्राचा कृषी क्षेत्रात सहभाग वाढेल आणि शेतकरी आणि ग्राहकांना पर्यायी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकेल. तर सध्याच्या एपीएमसी पद्धतीत बदल करण्याची गरज आहे. खासगी क्षेत्रातल्या सहभागामुळे उत्पादक, विक्रेते आणि ग्राहक यांना स्पर्धात्मक गुणवत्ताही टिकवता येईल, असं या पत्रात नमूद करण्यात आलं होतं. पण आता शेतकरी आंदोलनाच्या बद्दल सरकारनं शहाणपणाची भूमिका घ्यावी असा सल्ला काल त्यांनी दिला होता. बैठका घेतात पण महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेतले जात नाहीत. त्यामुळे देशातला शेतकरी या आंदोलनाला जातील देशभरातले, असं देखील शरद पवार म्हणताना दिसत आहेत. त्यामुळे आपली 2010ची भूमिका त्यांनी बदलली का असा सवालही सध्या चर्चेत आहे. ज्यावेळेस हरियाणाचा शेतकरी रस्त्यावर दिसतो त्याची फार गांभीर्यानं दखल घ्यायला पाहिजे. त्याची दुर्दैवाने घेतली दिसत नाही. मला स्वतःला असं वाटतं की असंच जर राहिलं तर ते फक्त दिल्लीपुरतं सीमित राहणार नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातले लोक त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील आणि प्रश्नाची सोडवणूक आपल्या पद्धतीने करून घेतील. अजूनही शहाणपणाची भूमिका घ्यावी अशी माझी अपेक्षा आहे. फक्त एकच विनंती केली होती की घाईघाई तुम्ही करू नका. तुम्ही सिलेक्ट कमिटीकडे पाठवा, तुम्ही चर्चा करा, आपण एकत्र बसू. पण एकत्र बसणं किंवा सिलेक्ट कमिटीमध्ये चर्चा करणं याही गोष्टी त्यांनी स्वीकारल्या नाहीत. सदनामध्ये चर्चा होऊन दिली नाही आणि घाईगर्दीने हे पास करून घेतलं, आपलं पाचवी भ्रमण दाखवलं. आता त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात. दरम्यान केंद्रानं केलेल्या कृषी कायद्याला राज्यात कोणताही विरोध नसल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तर राज्य सरकारमधले एक मंत्री दिल्लीत आंदोलनासाठी गेल्याच्या मुद्द्यावरही काल त्यांनी टीका केली. मला असं कळलं की आमचे एक मंत्री शेतकऱ्यांच्या आंदोलनाकरता कुठेतरी दिल्लीला गेले आहेत. त्या मंत्र्यांना माझं सांगणं आहे की हे सगळे कायदे सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राने केले आहेत. आपण बघा, हे सगळे कायदे महाराष्ट्रात आत्ताही अस्तित्वात आहे. म्हणूनच याच्या विरुद्ध कुठलेही आंदोलन महाराष्ट्रात झालं नाही. काँग्रेसने केव्हा आंदोलन केलं, त्यामुळे ते दिल्लीत कशा करता गेले. त्यांना जर आंदोलन करायचं आहे तर या सरकारच्या विरुद्ध त्यांनी करावं आणि या सरकारला सांगावं की 2006 साली तुम्ही लिझिंगचा कायदा केला, जो आता केंद्राने केला तो कायदा महाराष्ट्रात आत्ता आपण प्रायव्हेट एपीएमसीचा कायदा आपल्याकडे केला, तो आता केंद्र सरकार करत आहे. सगळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात झालेले कायदे आहेत. त्यामुळे निव्वळ राजकारण करायचं आणि विशेषतः मला असं वाटतं की जे सत्तेत आहेत त्यांनी लोकांच्या कल्याणाकरता कामं केली पाहिजेत. त्याच्याऐवजी तेच राजकारण करतात, तेच आंदोलनं करतात. दरम्यान कृषी कायद्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 9 डिसेंबरला आता राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. तर शिरोमणी अकाली दलाच्या प्रतिनिधी मंडळानं काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. कृषी कायद्याविरोधात लढाईच्या समर्थनाची मागणी करण्यासाठी काल ते आले होते. या भारत बंदला आता महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादीनं सक्रिय पाठिंबा दिलाय. दोन्ही पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी याबद्दलची घोषणाही केली आहे. शेतकऱ्यांच्या भारत बंदला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं सक्रिय पाठिंबा देत राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं बंदमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन देखील बाळासाहेब थोरात यांनी केलंय. काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादीचाही भारत बंदला पाठिंबा आहे आणि त्यामुळे या बंदला पाठिंबा जाहीर करत असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील जाहीर केलंय. कृषी कायद्याची अंमलबजावणी नको असं देखील त्यांनी म्हटलंय. दिल्लीमध्ये या कृषी कायद्याविरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे, ज्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात देखील उमटत आहेत. राज्यातले शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी 8 डिसेंबरला पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये अधिक लोकांनी सहभागी व्हा असं आवाहन देखील केलं आहे. विविध राज्यांमध्ये शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारला या मुद्द्यावरून इशारा दिला आणि उद्या 8 डिसेंबरला भारत बंदची घोषणा केली आणि या बंदला आता महाराष्ट्रातूनही प्रतिसाद मिळतोय. एपीएमसीनं देखील याला पाठिंबा दिलाय. मुंबई आणि आसपासच्या शहरांसाठी फळं आणि भाजीपाला पुरवठ्यासाठी महत्त्वाचं मार्केट असणाऱ्या एपीएमसीनं बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय, ज्याचा थेट परिणाम शहरातल्या नागरिकांवर होणार आहे. एपीएमसीमधील 5ही बाजारपेठा उद्या बंद असतील. माथाडी नेते शशिकांत शिंदे यांनी याबद्दलची घोषणा केली. व्यापारी, माथाडी, वाहतूकदार या सगळ्याच घटकांनी भारत बंदला आपला पाठिंबा दर्शवलाय. त्यामुळे भाजीपाला, फळं, कांदा, बटाटा, अन्नधान्य, मसाला मार्केट उद्या बंद राहील. खराब रस्त्याविरोधात एका महिलेनं थेट पोलिसात तक्रार केली. औरंगाबाद फुलंब्री रस्त्यांची ही तक्रार करण्यात आली. प्रयोगशाळा तंत्रज्ञ असलेल्या संध्या घोळवे मुंडे यांनी औरंगाबाद फुलंब्री रस्त्याबद्दल पोलिसात तक्रार केली. या रस्त्यामुळे मानसिक आणि शारीरिक त्रास होत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे आणि पोलिसांनी कारवाई केली नाही तर न्यायालयातही दाद मागू असं देखील या महिलेनं म्हटलंय. रोजचा आमचा तो अपडाऊनचा रस्ता असल्यामुळे तिथं जाण्या येण्यात खूप त्रास होतोय. तिथल्या असल्या खड्ड्यामुळे
मला शारीरिक, आर्थिक, मानसिक प्रचंड त्रास होतो. ह्या त्रासाला कुठंतरी वाचा फोडण्यासाठी आणि आमच्या भावना पोहोचवण्यासाठी मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. पण मागील 2-3 महिन्यापासून तक्रारीवर काहीच कारवाई झालेली नाही. तर माझी अशी अपेक्षा आहे की योग्य ती कारवाई व्हावी. जेव्हा कोर्ट चालू होईल त्यावेळेस आम्ही तिथेही दाद मागणार आहोत. आणि पुढची बातमी आपण बघणार आहोत. जीवावर उदार होऊन समुद्रात मासेमारी करायला जाणाऱ्या कोळी बांधवांच्या हिताचे निर्णय मोदी सरकारनं घेतलेत. मासेमारीला शेतीचा दर्जा दिला आणि प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना लागू केली. सागरमाला योजनेसोबतच कोकणात मासेमारी जेट्टी आणि फिशिंग हार्बर उभारण्यात येत आहे. महाविकास आघाडीनं काही ठिकाणी जेट्टीची योजना सुरू असलेली कामं थांबवून जेट्टीची दुरुस्ती देखील केलेली नाही आणि यामुळेच कोळी बांधवांवर अन्याय झाल्याचा आरोप भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. काल ते रायगडमध्ये बोलत होते. निवडणूक आली की नवी मुंबई महानगरपालिकेतल्या विविध कामांमधून घेतल्या जाणाऱ्या टक्केवारीचा मुद्दा ऐरणीवर येतो आणि हा मुद्दा गाजतो आणि पुन्हा तसाच राहतो, थंड बस्त्यात जातो. कारण कोणतीही कारवाई होत नाही. महानगरपालिकेतल्या काही अधिकाऱ्यांसाठी कामाची टक्केवारी ही कुरण ठरली आहे. नेमका हा प्रकार काय हे सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट. नवी मुंबईतल्या पाम बीचवरील व्हाईट हाऊस म्हणून समजली जाणारी ही इमारत भ्रष्टाचारानं अक्षरशः पोखरली आहे. अधिकारी, ठेकेदार आणि राजकीय पक्षांचा या इमारतीतल्या 2,500 कोटींवर डोळा आहे. बरं, ही संपत्ती त्यांची नाहीच, तर ती नवी मुंबईकरांच्या मालमत्ता करातून जमा झाली आहे. एकेकाळी 1500 कोटींच्या अधिकचा कामाचा बोजा या महापालिकेवरती होता. मात्र तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे आणि एन रामास्वामी यांनी या डबघाईला गेलेल्या महापालिकेला आर्थिक सक्षमता आणली आणि तब्बल 2,500 कोटींची ठेव जमा केली. मात्र या 2 अधिकाऱ्यांनी जमा केलेली ठेव ही आपल्यासाठीच आहे असं समजून या सर्व लोकांनी आता या कोरोनाच्या काळात देखील घोटाळे सुरू केले. नवी मुंबई महानगरपालिकेला पोखरणाऱ्यांना कोण वाचवतंय, त्यामागे कोणाचा हात आहे असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय. त्यामुळे या भ्रष्टाचारात कोणाचे हात परपडलेले आहेत त्यांच्यावर कारवाईची मागणी होऊ लागली आहे. कोणाला सस्पेंड करावं अशी आमची इच्छा नाही, पण जे त्या गोष्टीला जबाबदार आहेत त्यांच्यावर जबाबदारी पक्की करून त्यांना सस्पेंड आणि गरज पडली सेवेतून त्यांना काढलं पाहिजे, सिद्ध झालं आणि संपूर्ण ह्या प्रकरणाची खोलवर चौकशी करावी अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे. कोविड सारखं क्षेत्र असेल, वेगवेगळ्या क्षेत्रात झालेला भ्रष्टाचार आहे तो आम्ही चव्हाट्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. तोपर्यंत जर या लोकांना शिक्षा झाली नाही, कोणा यांच्या पोलीस कंप्लेंट झाल्या नाही, यांच्यावर कारवाई केली नाही, यांच्यावर गुन्हे दाखल केले नाही, तर निश्चित स्वरूपामध्ये या महानगरपालिकेची इज्जत ही संपूर्ण सभागृहात जाणार आहे आणि जेव्हा सभागृहाचा प्रश्न येईल तेव्हा कोणाच्याच हातात राहणार नाही. घोटाळ्याची चौकशी होऊ नये यासाठी एकीकडे दबाव येत असल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे घोटाळ्यात आपलं नाव येऊ नये यासाठी दुसऱ्या अधिकाऱ्यांच्याकडे बोटं दाखवली जात आहेत. पण याही परिस्थितीत पालिका आयुक्तांनी पारदर्शी कारवाईचं आश्वासन दिलं आहे. कुठल्याही प्रकारे यामध्ये बेशिस्त खपवून घेतली जात नाही आणि जर कुठे कुणाचा इंटरेस्ट आहे किंवा काही गैरप्रकार होतोय असं निदर्शनास आलं तर त्याला 1% सुद्धा कुठं थारा दिला जाणार नाही. या पद्धतीने पहिल्या दिवशीपासून आपण मेसेज दिलेला आहे आणि त्या पद्धतीनेच कामकाज करण्याचा प्रयत्न करत आहोत. मला विश्वास आहे की कामकाज चांगल्या पद्धतीने इथून पुढे सुद्धा सुरू राहील. आयुक्तांनी आश्वासन दिलंय तर कारवाई होईल अशी आशा करूयात. पण कारवाई झाली नाही तर भ्रष्टाचाराची लक्तरं अधिवेशनात नक्की टांगू असं विरोधकांनी सांगितलंय. एवढ्या सगळ्या कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये नवी मुंबई होरपळली असताना मात्र नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी मात्र आपले खिसे गरम करण्यामध्ये व्यस्त आहेत आणि यांना नक्की कोण अभय देतं, यांच्या पाठीशी कोण आहे आणि यांना का वाचवलं जात आहे हा येत्या अधिवेशनात नक्कीच प्रश्न मांडला गेला तर त्याचं उत्तर मिळेल. व्हिडिओ जर्नलिस्ट अनीस बाबरसह विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. आणि नवी मुंबईतल्या स्पेशल रिपोर्टनंतर आता या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर असाच सुरू राहील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.